चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर या ठिकाणी पाहू शकता खुशी मस्त सॉक्स घालून बसलेली आहे। आम्हाला जायचं आहे आज बाहेर डिनर करण्यासाठी। तिचे पप्पा म्हणले चला आज बाहेर जाऊया जेवायला। खुशी मस्त तयार झालेली आहे। खुशीला आता मस्त आता ड्रेस घालते। इकडे पाहू शकता आरुष कसा तयार होत आहे। पावडर वगैरे लावलेला आहे त्याने, कपडे चेंज केले, डोकं विचारते स्वतःच्या हाताने, एकाच ठिकाणी तेल लावतं एवढं मोठं आणि सेंट तर सकाळ संध्याकाळ मारते। या ठिकाणी पाहू शकता आम्ही तयार झालेलो आहोत आणि जात आहेत आता बाहेर जेवण्यासाठी। पाहत आहे आमच्याकडे खुशी। तर मित्रांनो इकडे पाहू शकता मस्त असा अंधार पडलेला आहे। रात्रीचे वाजलेले आहेत 8। खुशीने घातलेली आहे टोपी। पाऊस पडलेला आहे इकडे, अशी थंड हवा सुटलेली आहे। हे बघा आरुष कसा नाचतोय। आरुषला खूप खुशी होती। या ठिकाणी पाहू शकता आम्ही बसलेलो आहेत आता गाडीवरती आणि चाललो आहेत जेवण्यासाठी बाहेर। तर आता आरुचे पप्पा कोणत्या आम्हाला रेस्टॉरंट मध्ये माहित नाही। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो आलेला आहे आपलं रेस्टॉरंट आई साहेब। तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आई साहेब रेस्टॉरंट हे कुठे आहे। या ठिकाणी पाहू शकता मस्त असतं रेस्टॉरंट आहे। हे दोघे निघालेले आहेत समोर, आरुषचे पप्पा दीदी। मी चालली त्यांच्या पाठीमागे। मस्त अशी तिथे सोय होती बघा, मस्त चांगले टेबल वगैरे होते, स्वच्छता एकदम नीटनेटकी होती। आता बसतोय आम्ही तिथे, एवढे जास्त नव्हते म्हणजे 4च टेबल होते। याच्या पाठीमागं खूप मोठा आहे। इथे आम्ही बसलेलो आहे आता मस्त एसी वगैरे होती, थंडगार हवा सुटली लागू लागली। आरुषला खूपच थंडी वाजत होती मित्रांनो इथे। आरुष म्हणत मम्मी फॅन बंद करा, एसी बंद करा, पण दुसरे पण बाकीचे कस्टमर राहतात त्यामुळे आपण काय करू शकत नाही। दीदी बसली होती इतक्या वेळ, आता दीदीला त्यांना म्हणलं अगोदर पापड मागवा। आम्ही खात बसलो आता पापड। खुशी खाती थोडा थोडा पापड, खुशीला दिला आणि खुशीला पण आवडतं पापड। या ठिकाणी आरुषने त्याच्या पप्पाचा पापड खाला आणि त्याचा बी खाला। त्याचा पापडामध्येच पोट भरते का काय माहिती। आता पापड खाले त्यानं मस्त असे। या ठिकाणी पाहू शकता आमचं आलेलं आहे आता जेवण। आम्ही मागवलेले आहे काजू करी आणि कोफ्ता, पनीर कोफ्ता। या ठिकाणी त्यांनी सर्विंग केलेलं आहे, मस्तपैकी आम्हाला वाढवून दिलेलं आहे। आता आपण जेवण करून घेऊया। मस्त आता लिंबू पिळून घेतलेला आहे भाजीवरती बघा। खुशीला साठवलं की खुशी अशी तोंड करते ना, तिला लईच लिंबू आवडते। लिंबू जर कापायला दिसलं ना लईच खाते लिंबू घरी पण। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो मस्त असा जेवण झालं ना, छान अशी काजू करीची तर खूप छान भाजी झाली होती बघा। मस्त अशी भाजी झाली काजू करीची। लेकराला तर लहान लेकराला तर काही खायला जमतच नाही बाहेरलं। या ठिकाणी पाहू शकता या दात आले लेकराला जमते, त्या लेकराला फक्त 2च दात आले तर तिला काही जमत नाही। त्याच्यासाठी आम्ही थोडी राईस मागवली होती 1 प्लेट। खाली तिने 2-3 शीत खाऊ लागली भाताची, जास्त नाही खाल्ली तिने काही। या ठिकाणी पाहू शकता मस्त आमचं जेवण झालेलं आहे आणि इथं आरुष धुत आहे हात। या ठिकाणी आरुषने एवढी मोठी सोप आणि खडी साखर दिसली त्याला, तर मस्त एवढी मोठी घेतला बोकमा टाकलं तोंडामध्ये। इथे हात धुत आहे। इथे पण आम्हाला मस्त पाणी आलं होतं लिंबू टाकून, गरम गरम पाणी हात धुण्यासाठी धुतले। आरुषने बाहेर येऊन पण हात आता निघालो आहेत आम्ही घरी। मस्त असं जेवण झालेलं आहे मित्रांनो। छान भाजी होती, पनीर कोफ्ता पण मस्त होता आणि तिथली सोय पण मस्त होती। पनीर कोफ्ता, काजू करी। या ठिकाणी पाहू शकता मस्त बाहेर आलेलो आहेत, वातावरण असं थंडगार आहे, पाऊस पडून गेलेला आहे। या ठिकाणी पाहू शकता या हॉटेलचं नाव आहे आई साहेब रेस्टॉरंट। कोण कोण या रेस्टॉरंटला ओळखतं हे कमेंट करून नक्की सांगा। या ठिकाणी पाहू शकता इथं हायवे आहे, रेस्टॉरंटच्या समोरच हायवे आहे। या ठिकाणी पाहू शकता खुशी मस्त पाहत होती इकडे तिकडे। खुशीला मस्त बाहेर जायचं म्हणलं की मस्त मजा येते तिला तिला बाहेर जायचं म्हणलं की त्याच्या पप्पाच्या पाठीमागे लागते। या ठिकाणी आरुचे पप्पा बसलेले आहेत बघा गाडीवरती। आता बसतो आम्ही पण। खुशीला वाटलं कुठं पप्पा सोडून जातात काय, किती बसायचं म्हणू लागली गाडीवरती। या ठिकाणी पाहू शकता आम्ही बसलेलो आहेत गाडीवरती। असा अंधार झालेला आहे सगळीकडून, रस्त्याला काही लाईट वगैरे नव्हते जवळपास। थोडं समोर गेलं की मग लाईट होते। हायवे लागला का नाही की, म्हणजे हे हायवेच आहे पूर्ण। रेस्टॉरंटकडे यायचं म्हणलं की हायवेच आहे, पण थोडासा तिथं अंधार होता, म्हणजे शॉप वगैरे नव्हते काही। समोर आलं की पाहू शकता असा उजेड आहे। आरुषला अशी थंडी वाजू लागली। आरुष म्हणाला पप्पा थांबवा गाडी, मला पाठीमागं बसायची। त्याच्या पप्पाला करू लागला परेशान आरुष। मग समोर आल्यानंतर आम्ही तिथं दीदीला पॅम्पर्स घेण्यासाठी थांबलो होतो। त्याचे पप्पा घेऊ लागले खुशीला पॅम्पर्स। खुशीचे पॅम्पर्स संपले होते आज। तिला काही पॅम्पर्स घातलं नव्हतं काही नाही, तसंच घेऊन गेलते, पण लेकरानं सुसू वगैरे काही केलं नाही। इकडे आरुष दाखवू लागला बघा इकडे तिकडे तुम्हाला शिलो आमची कशी आहे कशी नाही। इकडे जात येतात आम्ही आमच्या रूमवरती।
आलेला आहे बंगला. बंगला म्हणजे आमचा बंगला नाहीये बाबा, आम्ही रेंटनीच राहतो इथे. या ठिकाणी पाहू शकता आम्ही आलेलो आहेत बघा आता आमच्या रूम जवळ. जातो आता, घेतो आतमध्ये गाडी. या ठिकाणी आरूच्या पप्पाने घेतलेली आहे गेटच्या आतमध्ये गाडी. आता आम्ही जाणार आहेत घरी. वरती जातो आम्ही दुसऱ्या फ्लोअरवरती राहतो. या ठिकाणी मस्त घरमालकाने असे झाडं लावलेले आहेत ना, मस्त मस्त असे हिरवे हिरवे झाडं आहेत. आम्ही जात आहेत आता वरती. आम्ही दुसऱ्या फ्लोअरवरती राहतो, तर इथे थोडंसं वरती यावं लागतं, शिड्या आहेत. या ठिकाणी पाहू शकता. जेवण करून चलायचं म्हणलं की खूप जीवावर जातं वरती, पण थोडंसं जरी जेवलं की वाटतं झोपावं. या ठिकाणी पाहू शकता अशा दुसऱ्या फ्लोअरवरती लोखंडाच्या शिड्या आहेत. तिथे आमच्या बघा रूमच्या बाहेर ना असं पिंपळाचं झाड आलेलं आहे मस्तपैकी. आरूचे पप्पा आता खेळत आहेत लॉक. या ठिकाणी पाहू शकता आमची दीदी पाहत आहे इकडे तिकडे. आरूच्या पप्पाने खोललेला आहे आता दरवाजा. आम्ही जातो आतमध्ये. इथे आतमध्ये आल्यानंतर खुशी मस्तपैकी अशी खाली बसती. आरुषनं आल्याला मोबाईल घेतलेला आहे. खुशी खेळती आता लॉकला. लॉकसोबत खेळत बसली खुशी. चावी लावत होती, काढत होती. तिला काही लागत नाही, मग तिला लय असं चावी त्या लॉकमध्ये घालायला यायला मजा येते गदुनीला. खूपच हुशार आहे माझं पिल्लू. तिनं तर काही जेवण केलं नाही. तिला आता मी भात आणि दूध भात खाऊ घालते. गाईज, थँक्यू सो मच. आमच्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. गुड नाईट.